जन्मालो त्याचे आज फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती मस्तक असो दीन रजनी मस्तक असो दीन रजनी मस्तक असो दीन हे मस्तक असो दीन रजनी श्री ज्ञानदेवा चरणी केला जगाशी उपकार तारियले नारी नर ओम नमः शिवादी कावडी घेतली खांदी मिळाली संत मांदे त्यांचे चरणी चरजवंदुरे शिवनाम शीतळमुखी सेपा कापडी आरी दड दड दुडू दुडू पळ सुटला कळी काळा बापुडी आरी मस्तक माझा पायावरी या वार करी संतांच्या विठाला विठाला जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संते भय निरसली खंते। अच्छा पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा संत विचारामध्ये जन्माचं सोनं कसं होतं याचं गोड असं चिंतन सांगणारा प्रसिद्ध असा अभंग आपण निवडलेला आहे। आपल्या 1 तासाच्या 12:30च्या वेळेपर्यंत आपण या अभंगाची जेवढी चरणं होतील तेवढी पाहण्याचा प्रयत्न करूया। पैकी अल्पसा पुरियार आहे आपल्या या विश्वमाऊली ज्ञानोबारांच्या 729व्या समाधी सोहळ्याच्या प्रत्यर्थ महाराष्ट्रातून भारत देशातून जगभरातून ज्ञानोबारांवरती प्रेम करणारा समाज दिंडी घेऊन पायी पायी चालत ज्ञानोबारांच्या या वारीसाठी येत असतो आणि आज प्रमुख दिवस एकादशीचा आणि या एकादशीच्या पहिल्या सत्रातली सकाळी 10 ते 12ची कीर्तन सेवा आपले माऊली महाराज थावरे खरं तर ज्यांनी चांगलं काम संप्रदायाचं आळंदीमध्ये चालवलेलं आहे। वडिलोपार्जित परंपरा आहे, परंपरेचं घर आहे। माझ्या वडिलाची मिरासिगा देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा वडिलोपार्जित असलेली परंपरा सांभाळत या फडावरती मोठे विद्वान कीर्तनकार दरवर्षी येत असतात। यावर्षी माऊलींचा आग्रह झाला की बाबा तुम्ही एक सेवा करावी आणि माऊलींच्या आदेशानं माऊलींची सेवा करण्याचं भाग्य तावरे माऊलींनी आमच्या पदरामध्ये घातलेलं आहे। अतिशय सुंदरसा फड आहे। महाराष्ट्रातली सगळी दिग्गज मंडळी गायक वादक कीर्तनकार प्रवचनकार धर्माचरण करणारी धर्मासाठी प्रचाराचं काम करणारी सगळी दिग्गज या फडावरती येऊन जातात आणि हा फड माऊलीचा नाही तर तो आपलाच फड आहे असं समजून अगदी या ठिकाणी कार्यरत काम करतात। मोठा फड आहे। या आळंदीमध्ये जे 10-5 गाजलेले फड आहेत त्याच्यामध्ये अग्रगण्य नाव आमच्या माऊलींच्या फडाचं आहे आणि त्याद्वारे त्यांनी आग्रह केला की बाबा एक सेवा तुम्ही एकादशीची करावी आणि असा आग्रह झाल्यामुळे आजची ही पवित्र सेवा ज्ञानोबारांच्या दरबारात माऊलींच्या मंदिरासमोर किंबहुना सिद्धबेटाच्या या प्रवेशद्वाराजवळ करण्याचं भाग्य आपल्या जीवनामध्ये आहे। कीर्तन साथीला ही सगळी दिग्गज मंडळी आता कोणाचं नाव घ्यावा कोणाचं ठेवावं अशी सगळी दिग्गज मंडळी ज्यांनी प्रथम चाल गायली सदानंद महाराज कडुळे व ज्यांच्या आवाजात आनंद आहे किती गोड चाल गायली असं वाटत होतं कीर्तन होऊच नाही त्यांचंच ऐकत राहावं असे आमचे सदानंद महाराज कडुळे त्यांना वंदन। पाठीमागं थोडा आवाज बसला नाही तर ते काय कमी नाही आवाज बसल्यामुळे जरा थोडा गली ढिला पडला नाही तर आवाज असल्यावर ते सुधरून देतोय भाई कोणाला ते बी आवाजाचा बादशाचे पण आता थोडा आवाजातही वारीमध्ये धूळ राहते माईक राहतो त्यांचा त्याच्यात वैयक्तिक त्यांचा सप्ताह राहतो त्यामुळे तिथं पारायण करायचं
हरिपाठ करायचा, कीर्तनं त्यांनीच करायची, त्यामुळं या सगळ्या गोष्टीमुळे आवाज बसून गेला. त्यामुळे आमचे ओंकार महाराज जगताप ते पण आवाजाचे बादशाह आहेत. पण सेवा माऊलींकडे दरवर्षी एकादशीला येतात, आलं पाहिजे मित्राकडे म्हणून ओंकार महाराजही उपस्थित आहेत. ओंकार महाराजांना वंदन. महाराष्ट्रातील लोकप्रिय कथाकार आमचे गणेशानंद महाराज, खरं तर भगवतीकर, ते पण टाळ घेऊन उभे आहेत. आता आपण सगळीच मान्यवर मंडळी, एक एकाहून बळीरे गायक, वादक, कीर्तनकार, प्रवचनकार, सगळी उभी असणारी गुणीजन गायक, वादक, कीर्तनकार आहेत. सगळी अशी विद्वान आहेत. माझंच कीर्तन व्हावं याच्यापेक्षा तुम्ही सगळी माझ्यापेक्षा विद्वान कीर्तनकार, सगळ्यांना ज्ञानामृत पाजणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. दोनही मृदंगाचार्य, त्याच्यामध्ये आता टॉप 10 मध्ये सगळ्यात दोघांचंही आता टॉप 10 मध्ये अग्रगण्यच नाव आहे. कुणाचं घ्यावं कुणाचं ठेवावं. एक एकावन्न बळीरे स्वतंत्र पखावज वादन म्हटलं की विकास महाराजांचं नाव, आणि कीर्तनातलं पखावज वादन म्हटलं की मग आमच्या भरत महाराजाचं नाव. काय करावं आता, दोघांचं कोणत्या पारड्यात वजन करावं. मला जमतं तेवढं बरं आहे ते, अगदी दोघं जण. आता हे भरत महाराज म्हटलं की कीर्तनातला बादशाह येतो, त्याच्यासारखी स्पीडन, त्याच्यासारखा हात नाही. आणि मग ते पखवाजातला सोलो असेल, स्तुती असेल, परण असतील, आणि मग त्याच्यामध्ये आता जगद्गुरु तुकोबारायांची स्तुती मागाशी त्यांनी आम्हाला तिथं रूममध्ये थोडीशी म्हणून दाखवली. आणि नाशिकला एवढा मोठा कार्यक्रम केला की तो आपण पाहिला. तो कार्यक्रमाचं नुसतं ते वरचे व्हिडिओ पाहूनच असं वाटत होतं की आमचं चुकलंच जरा आम्ही आलो नाही. इतका सुंदर कार्यक्रम त्र्यंबकेश्वरला 1-2 एकरमध्ये ज्यांनी मोठा आश्रम केलाय, गुरुकुल केलंय, या देशाचे पद्मविभूषण राहिलेले सुरेशजी पंडित सुरेशजी तळवलकर गुरुजी यांच्याकडे अध्ययन करून विकासजी महाराज त्यांना समोर खुर्चीवर बसून ते मात्रा द्यायचे तुमच्या मुलांना. मी पाहत होतो व्हिडिओमध्ये, ते सम द्यायचे. एवढा विद्वान माणूस, पखवाजातला एक अग्रगण्य नाव ज्यांचं, सगळ्यांनी ज्यांना गुरु म्हणावं, त्यांनी आमच्या विकास महाराजांच्या गुरुकुलावर जाऊन मात्रेमध्ये पोरांना शिकवावं. एवढं भाग्य विकास महाराजांचं आहे. वा. अगदी ताल विकास, त्यांच्या नावातच त्यांनी ताल विकास, विकास उन्नती आहे, उन्नती आहे असं. विकास उन्नती आणि ताल विकास या माध्यमातून चांगली उन्नती त्यांची झाली. महाराष्ट्रभर पखवाजाच्या बाबतीमध्ये एक वेगळं आगळं वेगळं नाव, एक पखवाजाचे वेगवेगळ्या प्रकारचे बोल, धुमाकून पुढीकून मला एवढं येत नाही, पण अगदी त्यांचे ते वेगळे बोल अगदी महाराष्ट्रात परिचित झाले आणि लोक त्यांच्यावरती प्रेम करायला लागली. तळहाताच्या फोडाप्रमाणे नाशिक जिल्हा त्यांना जपतोय. खूप कीर्तनं घेतात. त्यांचं केलं म्हणजे पुढचं वर्ष बरं राहतं असं. म्हणजे आमचे विकास महाराज नाशिक जिल्ह्याचं भूषण आहेत. विकास महाराजांना वंदन. आणि भरत महाराजाबद्दल काय बोलावं आता. पंडित केशव गुरुजी जगदाळे यांच्या परंपरेतला अग्रगण्य वादक म्हणजे हा आमचा भरत महाराज पठाडे. एवढा तयार की त्याला शब्द नाहीत महाराज. ते वाजवायला लागले तर खालचे लोक पाहतच होते त्यांच्याकडे, आश्चर्यानं पाहतात, अलौकिकतेनं पाहतात, नवल म्हणून पाहतात. असा महाराष्ट्राचा बादशाहच आहे आमचा भरत महाराज. विकास महाराज दोघांनाही वंदन. बसलेल्यापैकी भरपूर गायक, वादक, कीर्तनकार, विद्वान, चिंतनीय, समाज प्रबोधन सगळी मंडळी आता इथं बसलेली आहेत. शूटिंग करणारे भरपूर आहेत. सिस्टीम चांगली आहे आणि आपला फळच गोड आहे. म्हणून फळाच्या प्रत्येक व्यक्तीला अन्नदान, फराळाची पंगत देणाऱ्यांना सगळ्यांना वंदन करतो. माऊलींच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. त्यांच्या वडिलांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आपल्या फळाला ज्यांनी ज्यांनी योगदान दिलंय त्या सगळ्यांना नतमस्तक होऊन आपल्या अभंगाला सुरुवात करतो. विनंती आहे, 1 तास सर्वांगाचे कान करून ऐका. विठ्ठल 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 विठ्ठल. विश्व माऊली ज्ञानोबारायांचा हा संजीवन समाधी सोहळ्याचा कार्यकाळ आहे. आणि त्याच्यामध्ये आज एकादशीचा पवित्र दिवस काय आहे. ज्ञानोबाराय आपल्या जगाची आई झालेली. विश्वाची माऊली आईशी तुझी ख्याती. ज्ञानोबाराय या वारकरी संप्रदायाची माय आहेत. नुसते माय नाहीत तर बाप सुद्धा आहे. आपण समाधी सोहळ्याच्या कीर्तनात म्हणतो, नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर. जिथं जिथं आपण माऊलीला आई म्हणताना पाहतो तिथं असंही प्रमाण आहे की ज्ञानोबारायांना बाप सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणजे या विश्वाचे मायबाप जर कोण असतील तर ते ज्ञानोबाराय. का बरं माऊलीला आई म्हटलंय त्याचं कारण सांगतो ऐका. विश्व माऊलीना आई म्हणण्याचं कारण, आई आणि बाप मुलाला सगळं देत असतात. मायबापच जगात असे पात्र आहेत की ते आपल्या लेकरासाठी सर्वस्व देतात बरं का. लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त. आपण आईसाठी अभंग म्हणतो, मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती देह विसर्या पुला जवळी घेता शिन गेला. किती प्रमाण आपल्या पाठातले बरं का. मायबाप लेकराला सगळं देऊन टाकतात, सगळं, काही ठेवत नाही, हातचा ठेवत नाहीत. बाकीचे लोक हातचा ठेवतील, काहीतरी राखून ठेवतील, एक डाव राखून ठेवतील, पण मायबाप जगामध्ये तुम्हाला मालक बनवतात. तसं मायबापाची उपमा ज्ञानोबारायांना दिली माऊली रूपानं. का. माऊलीला 4 लेकरं आहेत. ऐका ऐका. ज्ञानेश्वर महाराजांना 4 लेकरं आहेत. एक लेकरू ज्ञानी नावाचं आहे, दुसरं लेकरू सिद्ध नावाचं आहे, तिसरं लेकरू योगी नावाचं आहे आणि चौथं लेकरू साधक नावाचं आहे. ज्ञानी लेकरासाठी ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी दिली. ऐका. सिद्ध लेकरासाठी अमृत अनुभव दिला.
योगी लेकरासाठी चांगदेव 65 दिली आणि सगळ्या साधकासाठी हरिपाठ दिला. म्हणजे तुम्ही हरिपाठ जरी केला तरी उद्धार, तुम्ही सिद्ध असाल तर अमृत अनुभव वाचून तुमचा उद्धार, ज्ञानी असाल तर ज्ञानेश्वरी वाचून तुमचा उद्धार. आणि तुम्ही कोणत्याही जातीत कोणत्याही पतीत असू द्या, कोणत्या विषयाचा काय पामर विषयी कोणताही असू द्या, प्रत्येकाचा उद्धार करण्यासाठी हरिपाठ दिला. हे सगळं दिलं, पण मायबाप हुशार असतात महाराज. सगळं देताना काही ना काहीतरी आपल्याकडे असं ठेवत असतं, मजबूत काहीतरी ठेवलं पाहिजे, एखादी गोष्ट ठेवत असतात. तसं ज्ञानोबारायांनी जगाला सगळं दिलं, पण एक गोष्ट ज्ञानोबारायांनी स्वतःकडे ठेवली, त्याला विरहिणी म्हणतात. विरहिणी. आजही याच दिवशी, याच एकादशीच्या पर्व काळात आपण सगळे इथं भजन करतो, नवल काय, आपण इथं कीर्तन करतो, नवल काय. माझे ज्ञानोबार आहे त्या संजीवन समाधीमध्ये ज्ञानदेवे घेतले दान बाबा बाळचंदो, घेतले दान बाबा बाळचंदो, हृदय धरून या ध्यान बाबा बाळचंदो, घेतले दान बाबा बाळचंदो, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळचंदो, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळचंदो, कथा कीर्तन करीतो बाबा बाळचंदो, ए बाळचंदो बाबा बाळचंदो, जय हो. बाळचंदो बाबा काय गोड शब्द आहे बघा. ज्ञानदेवे घेतले दान बाबा बाळचंदो, हृदय धरून या ध्यान बाबा बाळचंदो, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळचंदो, कथा कीर्तन करी तू बाबा बाळचंदो, बाळचंदो बाबा बाळचंदो. ज्ञानोबार आहे आजही त्या समाधीमध्ये भजन करतात, विरहिणी गातात, देवाशी प्रेम करतात. अशी ती संजीवन समाधी आपल्या जगाला ती आई झाली. महाराज आपल्याला सगळे ग्रंथ दिले, केला जगाशी उपकार तारी येले नारी नर. आपण मगाशी म्हणून गेलो काय, जगाची माऊली झाली ज्ञानोबारा, या विश्वाची माऊली झाले. देऊन टाकलं जगाला सगळं. ज्ञान आहे ज्ञानेश्वरी वाचा, सिद्ध आहेत अमृत अनुभव वाचा, योगी आहेत चांगदेव 65 वाचा, साधक आहेत हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. संध्याकाळी एक हरिपाठ घ्या, सकाळी एक हरिपाठ घ्या, तुमचा उद्धार होऊन जाईल. विश्वाची माऊली ज्ञानोबाराय झाले. का सांगतोय, त्या ज्ञानोबारांच्या या पावन भूमीमध्ये आपण सगळेजण आलो. त्यांच्या विचारामध्ये राहिलं की संत विचारामध्ये जन्माचं सोनं होत असतं. अशा पद्धतीचा तुकोबारांचा विचार आहे. ज्ञानोबारांच्या संगतीत, नाथबाबांच्या संगतीत ज्या ज्या वेळेला तुम्ही संत संगतीचा विचार कराल, त्या त्या वेळेला जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. जन्माचं सोनं होतं, पण कधी तुम्ही सांभाळिले संते. संत विचारात यावं लागतं. रेडा संत विचारात आला, रेडा माऊलीचीच कथा सांगितली पाहिजे या कीर्तनात. रेडा संगतीत आला, रेड्या मुखे वेद बोलविला, गणपतीचा शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. रेडा संगतीत येतो. रेडा संगतीत आला तर रेड्याचा उद्धार होतो. ज्यावेळेला पैठणला रेड्याच्या मुखातून माऊलीनं वेद बोलवला. ऐका ऐका, आपण सगळे वारकरी आहोत, माऊलीवर प्रेम करणारे आहोत. ज्यावेळेला रेड्याच्या मुखातून अक्षय महाराज वेद बोलवला गेला आणि वेद बोलवल्यावर चमत्कार झाल्यावर चमत्काराशिवाय नमस्कार नाही. भरत महाराजांनी वाजवल्याशिवाय लोक टाळी वाजवणार नाहीत. विकास महाराजांनी चांगलं वाजवल्याशिवाय लोक त्यांना नमस्कार करणार नाहीत. ओंकार महाराजाचा शेडजे लागल्याशिवाय लोक त्यांना बोलवणार नाहीत. अक्रूर महाराज चांगलं बोलला तर लोक चमत्काराशिवाय नमस्कार नाही. तुमची क्वालिटी, तुमचा चमत्कार लोकांना दाखवावा लागत असतो. सहज झाला माऊली कुंतो. लोक नाव ठेवत होते ज्ञानोबारायांना, पण त्याच ज्ञानोबारायांनी त्या नाग घाटावर पैठणच्या बोबदेव ब्राह्मणाच्या समोर रेड्याच्या मुखातून काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, वा वा ऐका गोड. काय सांगू देवा
सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती माझ्या ज्ञानोबारांची काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती 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 हो काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती वेदमय श्यामुखी वदविले वेदमय श्यामुखी वदविले वेदमय श्यामुखी वेद महिषा वेदमय कमी राहू दे बाळा कमी राहू वेदमय श्यामुखी वदविले वेदमय श्यामुखी वेदमय श्यामुखी वदविले काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती काय सांगू देवा ज्ञानोबाची वेदमयीशामुखी वदविले वेदमयीशा वेद माऊली माऊली ओ माऊली वेदमयीशामुखी वेद वेदमयीशामुखी वेद वेदमहिषामुखी बोलविला वेदमहिषामुखी वा वा गणेशजी बोलविला
मुखे वदविले वेद मुखे वद काय सांगू देवा दानवाची काली. काय सांगू देवा, काय सांगू देवा. ज्ञानोबा ज्ञानोबा. काय गोड चाल, काय गोड प्रमाण. आपल्या अंतकरणाचा ठाव घेणारी ही चाल आहे. माऊलीचं चित्र, माऊलींची समाधी डोळ्यासमोर फोटो दाखवणारी चाल आहे. वा, रेड्याच्या मुखातून माऊलीनं वेद बोलवला, चमत्कार झाला पैठणामध्ये. 2.5 वर्ष माऊली पैठणमध्ये राहिले. माऊलींचं संपूर्ण चरित्र वाचा. 2.5 वर्ष ज्ञानोबाराय पैठणमध्ये राहिले, कीर्तन करत होते. कीर्तन करता करता कशासाठी गेलते ज्ञानोबाराय? शुद्धीपत्र आणायला गेले होते. शुद्धीपत्र आणण्यासाठी पैठणला गेले होते. तसं नको होतं शुद्धीपत्र, पण निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबाराया, सोपान काका, मुक्ताबाई शुद्धीपत्र बोबदेव ब्राह्मणाने दिलं होतं. एवढा मोठा चमत्कार झाला. आणि निघतानी ज्ञानोबाराय म्हटले, ब्राह्मण म्हटले, पैठणचे तुम्हाला काय द्यावं? मिरवणूक काढली माऊलीची पैठणातून, रथामध्ये बसवलं, जे जे कार झालं. काय देऊ माऊली तुम्हाला? ज्ञानोबाराय म्हटले, मला काहीच देऊ नका, एवढा रेडा माझ्याबरोबर द्या. काय नवल आहे. जी माणसं आपल्याला चमत्कारासाठी मोठं करत असतात त्यांना विसरत जाऊ नका. याच्यातून फार मोठं शिकण्यासारखं आहे. ज्ञानोबारायने काहीच मागितलं नाही, पैठण करायला रेडा मागितला. एवढा रेडा मला द्या. रेडा घेऊन ज्ञानोबाराय निघाले. पैठणवरनं पुढं चालत चालत नेवासा गावी आल्यावर प्रवरेच्या काठावरती त्या पैस खांबाला टेकून ज्ञानोबारायने ज्ञानेश्वरी सांगितली. ती देऊन काढली. सगळ्या माहिती आपल्याला ही कथा. पुढं ब्राह्मणीला अमृत अनुभव तयार झाला. पुढे हळूहळू उद्धार करत करत ज्ञानोबाराय आळंदीपर्यंत आले. आळे फाट्याला संतवाडीला ते रेड्याची समाधी आहे. आता चास नावाचं एक मोठं गाव आहे, तिथं मोठा सप्ताह झाला. तिथं दशक्रियाविधी केला रेड्याचा. सगळे असं करत करत ज्ञानोबाराय शुद्धीपत्र घेऊन आळंदीमध्ये आले. आणि ज्यावेळेला या सिद्ध बेटातून, चित्र डोळ्यासमोर आणा, या सिद्ध बेटातून महादेवाच्या सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये ज्ञानोबाराय ते शुद्धीपत्र घेऊन महादेव भट्ट, मुदगल शास्त्री आणि विसोबा खेचराच्या समोर उभे राहिले. निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबाराय, सोपान काका आणि मुक्ताबाई ते 4 भावंड शुद्धीपत्र दाखवत होते. विसोबा काका, हो मुदगल शास्त्री, हो महादेव भट्ट, आमच्या माय बापाला तुम्ही देहांत प्रायचित्ताची शिक्षा दिली, त्या बदल्यात आम्हाला शुद्धीपत्र मिळालंय. आता तरी आम्हाला जातीमध्ये घ्या, आता तरी आम्हाला आळंदीमध्ये राहू द्या, आता तरी तुमच्या लेकरामध्ये आम्हाला खेळू द्या. असं पत्र ज्यावेळेला दाखवलं गेलं तरी सुद्धा ब्राह्मण लोकांनी ऐकलं नाही. आणि माऊलीच्या हातातले ते शुद्धीपत्र त्या महादेव भट्टानं पायानं तोडून काढलं, मातीमध्ये मिसळून टाकलं. असेच असतात लोक. बघा, असाच त्रास देत असतात लोक. ज्ञानोबारायांना खूप दिलेलं आहे. सगळ्यांना ही कथा माहिती आहे. महादेव भट्टानं पायानं तुडवलं माऊलीचं ते शुद्धीपत्र. बघा, आत्तापर्यंत देवानं सहन केलं होतं, पण ज्या वेळेला माऊलीचं शुद्धीपत्र महादेव भट्टाच्या पायानं तुडवण्यात आलं तेव्हा मात्र महादेव भट्टाचा पाय पांगळा झाला. याच आळंदीमध्ये पांगळा झाला, त्याचा पाय चालता येईना त्याला. तरी सुद्धा माऊलीला बोलतच होता, शिव्या देतच होता. वट्यावरती बसून एक दिवस निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबारायांना म्हटलं, अरे ज्ञाना, आपल्या शुद्धीपत्रावर पाय ठेवल्यामुळं त्या महादेव भट्टाचा पाय पांगळा झाला बाबा. हे ज्ञाना, माझं मन लागत नाही, त्या महादेव भट्टाचा पाय सरळ असला पाहिजे बाबा. काय संतांचं जीवन असतं महाराज, काय ज्ञानोबाराय, काय निवृत्तीनाथ महाराज, काय सोपान काका, काय मुक्ताबाईचं जीवन असेल. ज्यांनी शुद्धीपत्र तुडवलं त्यांना सुद्धा माफ करायचे हो. ज्यांनी भाकरी मिळू दिली नाही त्यांना सुद्धा माफ करायचे. ज्यांनी आंघोळ करू दिली नाही या इंद्राईला, त्या लोकांना माफ करायची भूमिका आहे महाराजची. एखादा माणूस आपल्याला बोलला नाही तर आपण त्याचं तोंड पाहत नाही. जे हरी घालत नाही, सख्या भावानं बांध कोरला तर आपण त्याच्या कोर्टामध्ये केस चालू आहे आपली, जरा शिका गडे आहे. आळंदीला येताय, मग माऊलीचं चरित्र हे आहे. त्या पांगळ्या झालेल्या महादेव भट्टाच्या पायाला घेऊन त्याच्या घरी ज्ञानोबाराय मधुकरी मागायला जातात. म्हणे देत नाही तो मधुकरी तरी सुद्धा जातात. कशाला आलास ज्ञाना घरामध्ये? सांगितलंय ना यायचं नाही, संन्याशाची मुलं आहेत तुम्ही, आणलं असेल तुम्ही शुद्धीपत्र तरी सुद्धा आमच्या दरवाजात यायचं नाही. नाना प्रकारचे शब्द महादेव भट बोलतो, तरी सुद्धा ज्ञानोबाराय जातात. त्या महादेव भटाचा पाय आपल्या हातामध्ये घेतात. बघा गड्या माझ्याकडं, आणि त्या पायावरती माऊली आपली दृष्टी टाकतात आणि त्या महादेव भटाचा पाय जसाची तसा करून देतात. या जगामध्ये फक्त ज्ञानोबारायचे करू शकतात, बाकी कोणी करू शकत नाही.
दया करणे जे पुत्रासी तेची दासानी दासी तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती कोण जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले त्याला साधू म्हणत जा तोची साधू ओळखावा तोची साधू ओळखावा तोची साधू तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले आपण रोज अभंग गातो रोज म्हणतो अरे एक अपंग झालेला पाय आपल्या शुद्धीपत्रामुळे होतो माऊली त्याचा पाय हातामध्ये घेतात आपल्या डोळ्याची दृष्टी त्याच्या पायावरती टाकतात त्याचा पाय जसाची तसा करून देतात त्याला विश्व माऊली ज्ञानोबाराय म्हणतात संत म्हणतात चला मी काय सांगत होतो अशा माऊलींच्या सोहळ्यासाठी आपण येतो कितीही पतित असलो कितीही वाईट असलो काही जरी करत असलो माऊलीच्या समाधीला कपाळ लागलं प्रदक्षिणा मारली एखादं कीर्तन केलं एखादा बोल वाजवला एखादी चाल म्हटलात भजन केलं ते माऊली आपल्याकडे पाहतात आपला उद्धार करतात अशा ज्ञानोबारांच्या सानिध्यात आपण येत आहोत महाराज किती गोड आहेत ज्ञानोबाराय कळलं महाराज आम्हाला पण अशा ज्ञानोबारांच्या सानिध्यात आल्यावर ज्ञानोबाराय काय करतात तुकोबाराय म्हणतात ज्ञानोबाराय सांभाळतात तुम्ही या इथं बघा रात्री आम्ही आमचे गुरुवर्य कृष्णाजी महाराज नवले यांचं कीर्तन ऐकलं आणि ते कीर्तनात त्यांनी एक वाक्य सांगितलं की ज्ञानेश्वर महाराज मुक्तालाच मुक्त बनवतात असं नाही इथं विषयी जरी आला विषयी तर विषयाला सुद्धा 12 वर्ष जर एखादा माणूस इथं आजान वृक्षाच्या खाली पारायण करत असेल तर त्याला घर बांधून देतात माऊली घर इथं घर आहे 12 वर्ष एखादा विद्यार्थी राहिला नुसतं पारायण करत असला तरी त्याचा बंगला आहे इथं दृष्टादृष्ट विजय हो आवेजी दृष्टादृष्ट त्याचं दृष्टही बदलवतात आणि त्याचं अदृष्टही बदलवतात बघा बघा काही माणसं अशी आहेत आळंदीत माझ्या पाठाला होती गायनही आलं नाही पकवाजही आलं नाही ताल जमला नाही फक्त पारायण करत होती पारायण करता करता आपले कुणाचेच बंगले नाही असे त्यांचे बंगलेत आळंदीत का झाले महाराज ज्ञानोबाराय त्याचं सगळं बघतात महाराज व त्याच्यासाठी काय करावं लागतं संत विचारामध्ये यावं लागतं तुकोबाराय म्हणतात संत विचारात आलं की निश्चिंतता निर्भयता सुखरूपता स्वतंत्रता मिळते संत सांभाळतात अभंगाचं दुसरं चरण सांभाळीले साधी तुम्ही सांभाळीले साधी तुम्ही सांभाळीले साधी तुम्ही सांभाळीले सांभाळीले साधी तुम्ही सांभाळीले साधी तुम्ही सांभाळीले हो भय निरसले दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात तुम्ही या माऊलींच्या विचारात या माऊली सांभाळतात रेड्याला सांभाळतात
महादेव भटाला सांभाळतात, तापकाराला सांभाळतात, त्रास देणाऱ्याला सांभाळतात, जो दगड असेल त्याला सुद्धा सांभाळतात. तुम्ही सांभाळिले संती काय करतात? भय निरसली खंती, निर्भयता देतात. तुमचं जीवन निश्चिंत निर्भय सुखरूप आनंदी बनवतात. म्हणून संत विचारात आलं पाहिजे. आता APJ अब्दुल कलामांचं चरित्र वाचलं मी. गणेश महाराज अब्दुल कलाम होऊन गेले, आपल्या देशाचे राष्ट्रपती होते, मुसलमान होते. आणि मुसलमान असावा तर अब्दुल कलामांसारखा असावा. मुस्लिमाला विरोध नाही आमचा, पण मुसलमान कसा पाहिजे? डॉक्टर APJ अब्दुल कलामांसारखा पाहिजे. काय व्यक्ती होता महाराज. अरे रे रे, वाचा त्यांचं चरित्र वाचा. आम्ही आता रामेश्वरला गेलतो, वनवे महाराज अप्पा महाराज. थोडासा मोबाईल बाजूला ठेवा सगळे, एक 5-10 मिनिटं ऐका. आपल्याच मित्राचं कीर्तन असतं. काय आपले महाराज लोक कीर्तनात ती मोबाईल बाटून काय करावं. मी असतो तर मी पाहतो खाली, आता काय त्याला पर्यायच नाही. आपल्याच मित्राचं म्हणल्यावर थोडं कौतुकाने पाहायला पाहिजे. पण काय आता ते त्यांनी रोजच ऐकलेलं असतं, त्यामुळे त्यांचं नाही. बरं ते बी हेच करतात, त्याच्यामुळे ते बी काय ऐकणार रोज. वांद काय करावं. विठाला विनोदाचा भाग नाही. त्या रामेश्वरला आम्ही गेलो महाराज. तर त्या रामेश्वरमध्ये त्या अब्दुल कलामांचं घर आहे. ते रामेश्वर तामिळनाडूमध्ये. ते मुस्लिम समाजाचे फार गरीब होते. रुपये 8 आणे 4 आण्याला त्यावेळेला पेपर असायचे. आणि 4 आण्याचा पेपर विकून त्यांनी मोलमजुरी करून शिक्षण घेतलं, अभ्यास केला. आणि गरिबाची मुलं शिकत असतात तसं खूप अभ्यास केला. पण ते गरीब परिस्थिती असल्यामुळं, 5-25 माणसाचं कुटुंब असल्यामुळं, 10-5 बहिणी असल्यामुळं शिक्षणाला पैसे उरत नसायचे भरत महाराज. मग आता काय करावं? फीसला पैसे नाही, अभ्यासाला पैसे नाही, पुस्तक घ्यायला पैसे नाही, पर्याय नसायचा. खूप अभ्यासू खूप होते. एका परीक्षेमध्ये त्यांनी खूप अभ्यास केला आणि त्यांना वाटलं की आता या परीक्षेत मी पास होईल, मला नोकरी लागेल, माझं उद्योग चालेल, घर चालेल, माझा परिवार चालेल. म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केला विकायची. पण झालं असं, परिस्थिती नाजूक असल्यामुळं फीस भरायलाच पैसे नव्हते. मग त्यांच्या बहिणीनं काय केलं, हातातली एक बांगडी सोन्याची दिली भावाला. मोडून टाका म्हटलं. अशी बहीण असली पाहिजे. नाही तर आपली बहीण समृद्धीला हायवेला गेल्यावर जागा 2-4 एकर 7-12 मागते, अशी नव्हती. तिनं भावाला आपल्या हातातली बांगडी दिली सोन्याची. अब्दुलजी बांगडी मोडून टाका म्हटले, कंकण मोडून टाका सोन्याचं. या पैशात तुमची फीस भरा, फीस भरून परीक्षा पास व्हा, आणि परीक्षा पास झाल्यावर नोकरीला लागल्यावर माझं कंकण मला परत करा. काय बहीण, म्हणजे माझ्या मुक्ताबाईसारखीच बहीण मिळाली महाराज. आणि मग घेतलं त्यांनी ते कंकण सोन्याचं. ऐका, संत विचारात कसं निर्भयता मिळते, संत विचारात कसं कल्याण होतं. तुम्ही सांभाळिले संती, याच्यासाठी सांगतो. ऐका 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 सुभाष महाराज. आणि मग ते कंकण मोडलं विकासजी त्यांनी, माऊली बाबा. कंकण मोडून त्या पैशामध्ये फीस भरली. पेपर जवळ आला. नेमका पेपर ऋषिकेश हरिद्वारला आपल्या देवभूमीमध्ये आला. आणि त्या उत्तराखंडमध्ये त्या हरिद्वारच्या ऋषिकेशच्या भागात त्यांची ती परीक्षाचा पेपर आला. पेपरला गेले, फीस भरली आणि पेपर दिला. तर नेमकं त्या परीक्षेचा निकाल लागल्यावर अब्दुलजी कलाम त्याच्यात नापास झाले. अपयश आलं त्यांना. कंकण गेलं, पैसे गेले, फीस गेली, नापास झाले आणि नोकरी पण गेली. आता घरी जावं तर पैसे नाही. बरं कुठून पैसे कमवून जावं तर बहिणीचं कंकण, बहिणीची बांगडी कशी परत करायची. आपल्यासारखंच त्यांना टेन्शन आलं. आणि टेन्शन आल्यावर माणूस आत्महत्येला प्रवृत्त होतो. या घाटाहून त्या घाटावर, त्या घाटाहून या घाटावर, या घाटाहून त्या घाटावर. सैरभैर विचारानं ते अब्दुलजी कलाम पळायला लागले, धावायला लागले. गंगेत उडी मारावी की काय, मरून जावं की काय, असे अनंत विचार भरत महाराज त्यांच्या मनामध्ये यायला लागले. ऐका ऐका, साधूच्या सानिध्यातला परिणाम, संत कसं सांभाळतात, संत कसं तुम्हाला निर्भय बनवतात, कथा फार गोड आहे. आणि मग फिरत असताना एक शिवानंद महाराजांचे संन्यासी कपडे घातलेले शिवानंद महाराजांचा आश्रम आहे. तुम्ही त्या रील्स मध्ये पाहिलं असन. भारत देशाच्या पंतप्रधान मोदी साहेबांनी त्यांना आता मागं पुरस्कार दिला त्या शिवानंद स्वामींना. तर त्याचे वाकत तुम्ही रील्स पाहिले असेल बघा, वाकत 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 येतात, ते सगळ्यांना नमस्कार करतात. तर त्या शिवानंद स्वामींचा आश्रम आहे हरिद्वारला. त्यांनी पाहिलं खालून, बा एक मुलगा कोणीतरी या घाटाहून त्या घाटावर जातो, त्या घाटाहून या घाटावर जातो, सैरभैरा धावतो, उडी मारायची की काय म्हणतोय, काय चाललं काही कळत नाही. त्याच्या मनामध्ये आलं आणि शिवानंद महाराजांनी हाक मारली, हे बाळा, साधू कुणाच्या जातीचा, कुळाचा, पंथाचा विचार करत नसतात बरं, कारण ते साधू असतात. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. वारकरी संप्रदाय कधी कुणाची जात मानत नाही, आणि जो सांप्रदायिक आहे त्याने कधी या गोष्टीचा विचार करायचा नाही. तो मानतो वैष्णवांची याती, मानितो अधम,
तुकोबाराय म्हटले तो अधम असतो, तो पापी असतो. जिवंतपणे वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकारानं गायक वादकानं जातीपातीचा विचार कधी करायचा नाही. का याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णयाईसा वेदशास्त्री म्हणून कुळ जाती वर्ण या अगवेची आकारण येथे एकची जाण जातीय प्रमाण. किती प्रमाण आपल्याला पाहता येतील. संप्रदाय कधी कोणाच्या जातीचा पंथाचा विचार करत नाही. मुसलमान आहे का, तो माळी आहे का, कुणबी आहे का, वंजारी आहे का, धनगर आहे का, असा जात पाहून बोध होत नाही. बघा बघा त्या अब्दुल कलाम कोणत्या जातीचे त्या शिवानंद महाराजांना माहिती नाही. हाक मारले, हे बाळा अरे घाटावर का बोलतो बाबा. अलीकडे विकासजी त्यांना बोलवण्यात आलं, जवळ घेतलं, हाताला धरलं आणि आश्रमामध्ये आणलं. आणि आश्रमामध्ये ते आल्यावर त्यांनी सांगितलं की मी आत्महत्या करतोय, असं असं घडलं. तर त्या शिवानंद महाराजांनी सांगितलं आज मरू नको उद्या मर. काय म्हटले ते, आज मरू नको बाबा उद्या मर बाबा. रात्रीचा मुक्काम केला आणि रात्रीचा मुक्काम केल्यावर सकाळी अब्दुल कलाम उठल्यानंतर आपल्या जवळची काही दक्षिणा, ती दक्षिणा अब्दुल कलामांच्या हातामध्ये त्या साधूनं दिली. बघा काय साधूचं हृदय असतं महाराज. हो साधू याला म्हणावं. हो हातामध्ये दक्षिणा दिली म्हणून तुम्ही साधूला दिलेली दक्षिणा वायाला जात नाही बरं. जरा डोक्यातून काढून टाका तुमच्या. लई महाराज लोकांना पैसे दिले म्हणजे ते वायाला जात नसतात. कोणी मंदिर बांधतंय, कोणी गोशाळा करतंय, कोणी कोणाच्या तरी कामी येतंय, कोणी गरीबाच्या कामी येतंय, कोणी पहा जरा शोधा. फक्त देताना चांगल्याला द्या एवढं मात्र ध्यानात ठेवा. तुम्ही चांगल्याला दिलंय ना ते धन तुमचं कधी वायाला जाणार नाही महाराज. ते कुठंतरी कामी येत. कोणीतरी दक्षिणा दिली असेल ना, ते संन्यासीच होते ना शिवानंद महाराज, त्यांच्याकडे कुठून दक्षिणा आली. कोणीतरी त्यांच्या पाया पडला असेल, कोणी 100 रुपये, कोणी 200 रुपये, कोणी 1000 रुपये दिले असतील ना त्यांना. तेच पैसे महाराज त्यांनी अब्दुल कलामांना दिले. बाळा या पैशामध्ये तुझ्या बहिणीचं कंकण देऊन टाक, दुसरे पुस्तकं घे, अजून अभ्यास कर, एक दिवस तुला इतकं यश मिळेल. देवानं तुला या परीक्षेत याच्यासाठी नापास केलं, याच्यापेक्षा पुढची परीक्षा तुला पास होण्यासाठी नापास केलं. एवढा शब्द साधून सांगितला. अब्दुल कलामांनी तो शब्द झेलला आणि इतका अभ्यास केला. NDA ची परीक्षा पास झाले. अग्निशस्त्र नावाचं वैज्ञानिक सायंटिफिक शस्त्र बनवलं. हो इतके मोठे झाले की भारत देशाच्या सर्वोच्च पदावर राष्ट्रपती पदापर्यंत जाण्याचा बहुमान त्यांना मिळाला. मला सांगायचं असं, एक ठिकाणी आत्महत्या करायला गेलेले अब्दुल कलाम जर त्यांच्या जीवनात साधू भेटले नसते, त्यांना जर शिवानंद महाराजांनी बोलवलं नसतं, तर राष्ट्रपती काय, अभ्यास काय, पुस्तकं काय हे होऊ शकलं नसतं. याला एकमेव कारण सत्संगती. म्हणून तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले